ती एक सोशल मीडिया स्टार होती. ती प्रसिद्धीसाठी काहीही करायची, काहीही बोलायची, कसंही वागायची, कसेही कपडे वापरायची. एका खेडेगावमध्ये जन्माला आलेली ही मुलगी अगदी कमी वयामध्ये यामुळे प्रसिद्ध झाली होती. पण तिच्या याच वागण्यामुळे तिचाच गेम झाला होता. तिची हत्या झाली होती आणि ती सुद्धा अशा व्यक्तीनं केली होती ज्यावरती आपला विश्वास बसणार नाही. तर तिची हत्या करणारे जे मारेकरी होते त्या मारेकऱ्यांना तिच्या आईवडिलांनी माफ करून टाकलेलं होतं. तर अशा पद्धतीची एक सेलिब्रिटी मर्डर मिस्ट्री आज आपण बघणार आहोत. या अभिनेत्रीचं नाव होतं कंदील बलोच. कंदील बलोच हिचा जन्म हा 1 मार्च 1990 या दिवशी पाकिस्तानमधलं पंजाब आहे त्या ठिकाणचं डेरा गाजी खान जिल्हा आहे त्या ठिकाणचं शाह सदरुद्दीन या छोट्याशा गावामध्ये झालेला होता. एक गरीब असं हे कुटुंब होतं, बलूच कुटुंब होतं. आई होती अनवर बीवी आणि वडील होते मोहम्मद आझिम आणि हिचं कंदीलचं खरं नाव होतं फौजिया आझिम, पण तिनं स्वतःचं नाव चेंज केलेलं होतं. आणि ही सगळी मिळून एकूण 8 भावंडं होती. 6 भाऊ होते, 2 बहिणी होत्या. आता कंदीलचे वडील जे आहेत ते शेतकरी होते आणि त्यांच्या कमाईतून मग त्या बाकीच्या मुलांचा कुटुंबनिर्वाह त्यांच्या चालू असायचा. परिस्थिती अत्यंत हालाकीची होती आणि त्यामुळे घरातल्या बहुतेकांचं शिक्षण जे आहे ते कमी झालेलं होतं. आता पुढं कंदीलचा भाऊ जो आहे तो पाकिस्तानी लष्करामध्ये सामील झाला होता आणि भाऊ सुट्टीमध्ये यायचा तेव्हा कंदील त्याचा गणवेश घालून फिरायचे आणि भावाला नोकरी लागल्यामुळे यांची घरची परिस्थिती वगैरे सुधारली होती. आता तिला ॲक्टिंगची आवड होती आणि त्यामुळे ती त्याचा गणवेश वगैरे घालायची, त्याच्यासारखी ॲक्टिंग करण्याचा ती प्रयत्न करायची. म्हणजे लहानपणापासूनच तिला अभिनयाबद्दलचं एक उत्सुकता होती, आवड होती आणि एक बिंदास अशा पद्धतीची ती तरुणी होती, म्हणजे मुलगी होती. आता बलोच म्हणजे कंदील जे आहे कंदील बलोच हे लहानपणापासूनच अशा पद्धतीनं वागत होती. पण तिचं हे वागणं म्हणजे तिचं नाचणं गाणं तिचं ॲक्टिंग करणं वगैरे ते घरच्यांना आवडत नसायचं. पण आता सुरुवातीला ती घरच्यांच्या मनाप्रमाणे वागायची. पण जशी जशी ती मोठी होत गेली, जशी जशी ती तरुणपणामध्ये जायला लागली तसं तसं तिनं स्वतःच्या मनाप्रमाणे वागायला सुरुवात केली होती. आणि गावातल्या सगळ्या मुली ज्या आहेत ते त्यांचा चेहरा वगैरे झाकून ठेवायच्या. मात्र कंदील जी आहे ती अत्यंत कमी कपडे घालायची आणि गावामध्ये फिरायची आणि बिनधास्तपणे जगायची, बिनधास्तपणे वागायची. आणि त्यामुळे तिच्या या वागण्याचा तिच्या या जगण्याचा सगळीकडे म्हणजे तिची चर्चा वगैरे व्हायला लागली होती. आणि पोरगी आपल्या हातातनं जाते असं आईवडिलांना वाटायला लागलं. एकतर तरुणपणामध्ये आलेली, त्याचबरोबर ती अशा पद्धतीनं वागते आहे आणि त्यामुळे मग तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 17व्या वर्षी तिचं ते लग्न करणार होते. पण हिनं त्या गोष्टीला नकार दिला होता. तिला मोठ्या शहरामध्ये जायचं होतं, अभिनेत्री व्हायचं होतं, नाव आणि पैसा मिळवायचा होता. पण घरच्यांनी तिचं ऐकलं नाही आणि अखेरीस 2008मध्ये तिचं लग्न तिचा चुलत भाऊ आशिक हुसेन नावाच्या व्यक्तीबरोबर झालेलं होतं. आता काही दिवस सुरुवातीला त्यांचे सुखाचे आनंदाचे वगैरे गेले होते. त्यानंतर तिला एक मुलगासुद्धा झाला होता. पण काही दिवसातच ती पुन्हा मनाप्रमाणे वागायला लागली आणि त्यामुळे पुन्हा नवरा बायकोमध्ये वाद व्हायला लागले होते. आणि नंतर हे वाद वाढले, पती पत्नीमध्ये अगदी हाणामारीपर्यंत गोष्ट आली होती. आणि काही महिन्यातच कंदील तिच्या छोट्याशा मुलाला घेऊन माहेरी आली आणि माहेरी येताच मग त्या मुलाची तब्येत वगैरे ढासळायला लागली, आजारी पडायला लागलं आणि घरची परिस्थिती एकतर हालाकीची होती. त्यामुळे मग बाकीच्यांनी सल्ला दिला की ह्या पोराला जर काही झालं तर तुझा नवरा तुलाच सगळे ब्लेम करतील वगैरे, त्यापेक्षा ते नवऱ्याला देऊन टाक, म्हणजे काय झालं तर त्यांचं ते बघून घेईन. अशा पद्धतीनं तिनं स्वतःचा मुलगा म्हणजे ह्यांच्या घरात अवस्था अशी होती की त्या बाळाला दूध पाजायला पण पैसे नव्हते आणि त्यामुळे मग पुन्हा तिनं तो मुलगा जो आहे तो नवऱ्याकडे देऊन टाकला. पण त्याच्यानंतर मात्र ही आता फ्री झाली होती. आता ती जास्तच म्हणजे फ्री वागायला लागली होती आणि जास्तच बिनधास्त वागायला लागलेली होती. आता काही दिवस ती नवऱ्याचं घर सोडून माहेरी राहिली आणि त्यानंतर मग ती घरातनं पळून गेली. पळून जाऊन इस्लामाबादला पोहोचले आणि त्यानंतर सुरुवातीला तिच्याकडे तसं काही उत्पन्नाचं साधन नव्हतं आणि म्हणून कुठेतरी तिच्या कोणाच्या तरी माध्यमातून तिनं नोकरी मिळवली. काही काळ तिनं छोटीशी नोकरी केली, त्याच्यातनं 4 पैसे मिळवत होती. आता इकडं ती घरातनं पळून गेली होती, त्यामुळे तिचे वडील जे आहेत त्यांनी तिचा शोध घेतला. जवळजवळ 3 वर्ष ती बेपत्ता होती आणि 3 वर्ष आई वडील तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते, तिला शोधण्याचा प्रयत्न करत होते, ते काही सापडत नव्हते. पण 3 वर्षानंतर मग तिनंच आपल्या घरच्यांना फोन केला आणि मी आहे वगैरे वगैरे ते त्यांचं बोलणं वगैरे झालेलं होतं.
आता त्याच्यानंतर मग मुलीचे आईवडीलसुद्धा मग इस्लामाबादला पोहोचले होते, मुलीला भेटले होते आणि तिथून पुढं ती आपल्या आईवडिलांच्या घरच्यांच्या संपर्कामध्ये यायला लागली होती. पण आता ती स्वतःच्या पायावर उभी राहिलेली होती आणि ज्यावेळेस एखादी तरुणी स्वतःच्या पायावर उभी राहते त्यावेळेस ती कशी वागली, कशी काही करायला लागली तरीसुद्धा तिला टोकटोक करणारं कुणी नाही असं तिला वाटतं किंवा ती कोणाचं ऐकत नाही असंही काही जणांना वाटतं. तर तिनं आता ती दिसायला सुंदर आहे असं तिला वाटत होतं आणि त्याच्यामुळे मग तिनं पाकिस्तानी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनय करण्यासाठीचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्याकडची जशी भोजपुरी वगैरे चित्रपटसृष्टी आहे त्याच पद्धतीनं पाकिस्तानची चित्रपटसृष्टी जी आहे तीसुद्धा तशाच पद्धतीची म्हणजे दारिद्र्यरेषेखालची ती पाकिस्तानी चित्रपटसृष्टी आहे आणि त्याच्यामध्ये मग तिला संधी मिळणं शक्य होतं आणि तिनं ते प्रयत्न करायला सुरुवात केली. आता पाकिस्तानी सिंगिंग रियालिटी शो पाकिस्तानी आयडॉल म्हणजे पाकिस्तान आयडॉल ह्याच्या ऑडिशनला पण ती गेली होती. आता या ऑडिशनमध्ये तिचं ते दिसणं आणि तिचं ते गाणं आणि तिचं ते वागणं ह्याची सगळ्यांनी खिल्ली उडवली होती. अत्यंत म्हणजे तिला वाटत होतं ती सुंदर आहे, तिला वाटत होतं असं आहे, पण समोरच्यांनी मात्र तिची प्रचंड खिल्ली उडवली होती आणि तिला त्या शोमध्ये घेतलंसुद्धा नव्हतं. पण त्या ऑडिशनचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ व्हायरल झाला होता पाकिस्तानमध्ये आणि त्या व्हिडिओमुळे तिला जास्त प्रसिद्धी मिळायला लागली होती. कारण बऱ्याच वेळा गुणांपेक्षा अवगुणांमुळे जास्त लोकांना प्रसिद्धी मिळते आणि हेच त्यांचं टॅलेंट असतं. म्हणजे टॅलेंट नसणं हे जगाला दाखवणं हे सुद्धा महत्त्वाचं टॅलेंट आहे. आणि इथून पुढं मग ती सोशल मीडियावरती सक्रिय झालेली होती आणि मग तिला कोणीतरी सांगितलं की बाबा डबमॅश नावाचं ॲप आहे आणि त्या ॲपमध्ये जर आपण म्हणजे त्यात व्हिडिओ वगैरे टाकता येतात, फ्रीमध्ये जातं आणि ते प्रसिद्धी मिळते. आणि मग तिनं ते ॲप वापरायला सुरुवात केली आणि तिला एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मिळाला आणि तिनं व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. मग अगदी कमी कपडे घालायचे, त्याच्यानंतर बोल्ड पद्धतीनं व्हिडिओ बनवायचे, त्यानंतर हेट स्पीच द्यायचं म्हणजे एखाद्याला राग येईल, एखाद्याचा विरोध होईल अशा पद्धतीनं बोलायचं. असे व्हिडिओ असे ते पोस्ट करायला लागले होते आणि त्यामुळे अर्थातच तिचे फॉलोअर्स पण वाढायला लागले होते आणि कंदिलला गावठी किम कार्दाशियन असं म्हटलं जायचं. तर त्या पद्धतीनं आता तिचं वागणं पण होतं, अत्यंत बोल्ड अशा पद्धतीचं होतं. 2014 पासून कंदिल बलोचला जास्त प्रसिद्धी मिळायला लागली होती आणि त्यानंतर तिनं वकार झकाच्या रियालिटी शो देसी कुडिया सीझन 2 मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. कंदिल बलोचच्या व्हिडिओमुळे अनेक वाद पण निर्माण झाले होते. 2016 मध्ये तिला तात्कालिक पंतप्रधान तिनं इम्रान खान यांच्याबरोबर लग्न करायचं आहे असं ती म्हटलेली होती आणि त्यांच्याबरोबर मी लग्न केलं तर मी हे करणं सोडून देईल वगैरे वगैरे असं म्हणजे व्हिडिओ बनवणं बंद करेल वगैरे ती म्हटलेली होती. त्याचबरोबर तिनं भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दलसुद्धा अपशब्द वापरलेले होते आणि तिनं एक असा व्हिडिओ जारी केला होता. त्याच्यामध्ये घोषणा केली होती की जर पाकिस्तानी क्रिकेट संघानं T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला जर पराभूत केलं तर ती ट्रिप डान्स वगैरे करेल, म्हणजे अर्धनग्न डान्स करेल किंवा आंबट शौकीनांना आवडेल, त्यांना नेत्रसुख प्राप्त होईल अशा पद्धतीचा ते डान्स करेल. असं ती काही ना काहीतरी असं तिचं ते चाललेलं असायचं. आणि आपल्याकडे अशा काही प्राणी आहेत तशा पद्धतीनं तिकडं पण तसे काही प्राणी असतात आणि ह्या गोष्टीमुळे प्रसिद्ध व्हायला लागलेली होती. आणि कधी तिचे कपडे, कधी तिचं वागणं, कधी तिचं बोलणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी वादामध्ये पडत होत्या आणि वेगवेगळे वाद होत होते. वादातनं प्रसिद्धीतनं वाद असं सगळं तिचं ते चाललेलं होतं. आणि समाजामध्ये अश्लीलता, अस्वच्छता पसरवते असा तिच्यावरती आरोप पण व्हायला लागलेला होता. आणि याच वेळेस एका चॅनलमध्ये असताना तिला धमकी पण देण्यात आलेली होती की ती बोल्ड कंटेंट वगैरे बनवते आहे, त्याबद्दल तिच्या विरोधात फतवा पण काढला जाईल वगैरे तिला असं सांगण्यात आलेलं होतं. आणि कायदेशीर कारवाई पण केली जाईल असंही तिला सांगण्यात आलं होतं. पण ती कुणालाही घाबरलेली नव्हती, ती कुणालाही घाबरत नव्हती. आणि याच काळामध्ये कंदिल बलोचचा एक व्हिडिओ समोर आला होता. कराचीतील एका हॉटेलच्या खोलीमध्ये एका व्यक्तीबरोबर ती असल्याचं समोर आलेलं होतं आणि तो व्हिडिओ म्हणजे त्या दृष्टीनं त्या लोकांच्या दृष्टीनं तो धक्कादायक होता. कारण त्या व्हिडिओमध्ये असणारी व्यक्ती ही एक नामवंत व्यक्ती होती आणि तो व्हिडिओ आणि तो फोटो जो आहे तो या कंदिलनं शेअर केला होता, लोकांना पाठवलेला होता आणि तिच्याबरोबर ती असणारी ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आयुष्यातनं उठवण्याचा प्रयत्न केला होता.
यानंतर मात्र मग लक्षात आलं की प्रसिद्धीसाठी ही काहीही करू शकते आणि मग तिच्या विरोधात लोक बोलायला लागले होते, तिला सरळ सरळ धमक्या द्यायला लागले होते आणि त्यामुळे आता ती नंतर काय होतं, किती जरी दाखवलं की मी घाबरत नाही वगैरे वगैरे, पण नंतर मात्र तिनं असं ठरवलं की आपण दुसऱ्या देशामध्ये शिफ्ट व्हायचं, इथं राहायचं नाही. आणि 14 जुलै 2016 रोजी कंदील तिच्या आईवडिलांकडे त्यांना भेटायला गेली होती. त्यावेळेस आता तो दिवस गेला, 14 तारीख गेली, 15 जुलै उजाडली आणि त्यानंतर दिवसभर ते आईवडिलांबरोबर होते आणि रात्री कंदीलनं जेवण वगैरे केलं, तिचे भाऊ वगैरे बाकीची मंडळी सगळी होती आणि आईवडील जे आहेत ते छतावरती झोपायला गेले होते. आता दुसरा दिवस उजाडला, सकाळ झाली होती, आई आई आणि वडील खाली आले आणि मुलगी झोपलेली होती, तिला उठवायचा प्रयत्न केला पण कंदील काय उठली नाही, तिनं प्रतिसाद काय दिला नाही आणि मग आईनं तिच्या अंगावरची चादर हटवली तर लक्षात आलं आपली मुलगी मरण पावलेली आहे. आता सुरुवातीला त्या कंदीलची कुणीतरी गोळ्या झाडून हत्या केली असं अफवा पसरली होती आणि नंतर पोलिसांनाही कळवण्यात आलं. पोलीस आले, तिचा मृतदेह ताब्यात घेतला, पोस्टमॉर्टमला पाठवला आणि पोस्टमॉर्टममध्ये असं दिसून आलं की तिनं झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या आणि अजून एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे तिची गळा दाबून हत्या केली होती. म्हणजे ही आत्महत्या नव्हती तर तिची हत्या झाली होती, तिचा मर्डर झाला होता. कारण स्वतःचाच गळा आवळून स्वतःला मारून स्वतः कुणीही तसं करू शकत नाही आणि त्यामुळे मग तिला मारणारा नक्की कोण आहे आणि असं कोणी का केलं असेल अशा पद्धतीचा कसून तपास सुरू झाला होता. आणि जर समजा कोणी कोणाला सुपारी दिली असेल किंवा हिला मारायची सुपारी दिली असेल तर सुपारी किलर हा येऊन गळा दाबून मारत नाही तर तो गोळी किंवा बाकीच्या गोष्टीचा वापर करेल. मग तिचा गळा दाबून हत्या कोणी केली तर कदाचित ही व्यक्ती त्यांच्या जवळचीच असेल आणि मग सगळ्यांची ज्यावेळी चौकशी करण्यात आली, घरातल्या आईची, वडिलांची, भावांची, बाकीचे नातेवाईक असतील, आजूबाजूचे लोक असतील, त्यानंतर हिचे हितचिंतक, हिचे विरोधक वगैरे ह्या सगळ्या लोकांच्या किंवा जे तिला धमकी वगैरे द्यायची, या सगळ्यांची चौकशी केली आणि यावेळेस पोलिसांना लक्षात आलं की तिचा जो भाऊ आहे ते भाऊ संशयास्पदरित्या उत्तर देत आहेत किंवा संदिग्ध उत्तर देत आहेत आणि त्यामुळे मग पोलिसांनी तिचा एक भाऊ वसीम आणि दुसरा असलम या दोघांनाही ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे चौकशीला सुरुवात केली आणि हो नाही करता त्या वसीमनं लगेच सांगून टाकलं की आम्हीच त्या बहिणीला मारून टाकले. आता हा सगळ्यांना धक्का होता, पण या भावांनी स्वतःच्याच बहिणीला स्वतःच्याच घरामध्ये स्वतःच्याच हाताने का मारलेलं होतं, हे का केलं होतं आणि कसं केलं होतं. तर कंदील ही कशीही वागत होती, तिच्या व्हिडिओबद्दल वगैरे वगैरे अनेक लोकांच्यामध्ये राग होता, प्रेम होतं, कुणाला चांगलं वाटायचं, कुणाला वाईट वाटायचं, पण या सगळ्यांमध्ये तिच्या घरच्यांची बदनामी होत होती. भाऊ ज्या ठिकाणी काम करत होते, ज्या गावात राहत होते, ज्या ठिकाणी जात होते, त्या ठिकाणी तिचे व्हिडिओ वगैरे असायचे आणि तुझी बहीण असं करते, तुझी बहीण असं वागते, तुझी बहीण अशी बोलली वगैरे वगैरे सगळं व्हायचं आणि लोक त्याचा म्हणजे कुत्सितपणे त्या गोष्टी सगळ्या व्हायच्या आणि त्यामुळे मग तिनं त्या भावांनी त्या बहिणीला वगैरे समजावलं होतं, पण पैसा आणि प्रसिद्धी याच्यामुळं तिनं आपल्या भावांचं पण ऐकलं नाही आणि त्यामुळे मग त्याच भावांनी तिचा मर्डर करण्याचा निर्णय घेतला होता. आणि घरी वसीम आणि असलम हे दोन भाऊ होते, एक भाऊ आणि त्यांच्यातला अजून एक त्यांचा भाऊ जो होता तो भाऊ परदेशामध्ये काम करत होता आणि तो परदेशात असताना त्या परदेशातसुद्धा तिचे व्हिडिओ काही पोचले होते आणि तो भाऊ पण वैतागलेला होता आणि मग त्या परदेशातल्या भावानं आपल्या गावाकडच्या भावांवरती दबाव टाकला की तिला मारून टाका आणि कारण ही अत्यंत बदनामी करते. आणि त्यानंतर मग रात्रीच्या जेवणामध्ये त्यांनी झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि भावांनी वगैरे मिसळल्या आणि त्यानंतर आईवडील जेव्हा वरती किंवा घराच्या बाहेर झोपायला गेले त्यानंतर मग रात्री 11, 11:30च्या सुमारास तिचे जे भाऊ होते त्या भावांनी तिचा गळा आवळला आणि तिचा मर्डर केला होता. आता या सगळ्या प्रकरणामध्ये अजून एक ट्विस्ट समोर आलेला होता, तो म्हणजे मुक्ती अब्दुल कवी यांच्या सांगण्यावरून कंदीलच्या भावांनी तिची हत्या केल्याचं समोर आलं किंवा तसा आरोप करण्यात आला होता. आता हे मुक्ती अब्दुल कवी कोण होते तर हे मुक्ती अब्दुल कवी जे आहे ते एक इस्लामिक धर्मगुरू आणि एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. म्हणजे ते राजकारणामध्ये पण आहे, ते काही कुठल्याही विषयावरती बोलत आहेत. त्यांना आपल्याकडे बघा काही लोक असे ठेवलेलेच असतात की ते कुठेतरी ह्या चॅनलवर जा तिथं वादग्रस्त बोला, त्या चॅनलवर जा तिथं वादग्रस्त बोला. तशा पद्धतीचे हे अब्दुल कवी जे आहेत ते सुद्धा अशाच वादग्रस्त बोलणं, त्यानंतर तत्त्वज्ञान वगैरे सांगणं आणि राजकीय पक्षात पण सामील झाल्यानंतर त्यांना पक्षातनं सन्मानानं हाकलून देण्यात आलेलं होतं.
होतं आणि मुलाखत वगैरे तत्त्वज्ञान वगैरे सांगणं ह्या गोष्टी चाललेल्या असायच्या त्यांच्या. आणि कंदीलबरोबर ती एका चॅनलवरती त्यांनी म्हणजे तिला तत्त्वज्ञान वगैरे सांगितलं, असं नाही झालं, कसं नाही केलं पाहिजे वगैरे वगैरे. आणि तिच्याचबरोबर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याच्यामध्ये म्हणजे एकदम असं ते सिगारेट वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी होत्या. त्यानंतर तिच्याबरोबर त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले, फोटो व्हायरल झाले आणि ते फोटो वगैरे हिनं काढले. आणि ते जे हे आहेत म्हणजे कंदीलनं फोटो काढले आणि ते जे कवी आहेत तर ते कवी तिला म्हणत होते की हे फोटो बाहेर येऊन देऊ नको, व्हिडिओ बाहेर येऊन देऊ नको. ती म्हटली बाहेर काय आणणार नाही आणि लगेचच तिनं ते मीडियामध्ये टाकले आणि त्या कवीची बदनामी झाली. आणि नंतर त्यांना बरेच मग त्यांचा अपमान झाला, बऱ्याच गोष्टी झाल्या आणि त्याच माणसाने मग हिला मारण्याची सुपारी दिली असा त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेला होता. पण नंतर मग पुराव्याअभावी अब्दुल कवी यांची निर्दोष मुक्तता किंवा क्लीन चिट वगैरे देण्यात आली होती. कंदील बलोच हिच्या 1 वर्ष म्हणजे तिची हत्या झाल्यानंतर 1 वर्षानंतर तिचा मारेकरी जो आहे वसीम याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि नंतर ती काही काळाने नंतर जामिनावरती सुटका झालेली होती आणि तिच्या आईवडिलांनी यांना या मारेकऱ्यांना माफी द्या असं म्हटलेलं होतं. आता काही माध्यमातून असं आलं होतं की हे निर्दोष सुटले होते, काही माध्यमातून आलं होतं की त्यांना शिक्षा झालेली होती. पण जे काय असेल आता त्यांचं तो त्या देशाचा विषय, त्या न्यायव्यवस्थेचा विषय आहे. पण एका सोशल मीडिया स्टारचा अशा पद्धतीनं शेवट झालेला होता. आता अशा पद्धतीनं आपल्या देशातसुद्धा अनेक नमुने आहेत. तर ते कोणते नमुने आहेत जे अशा पद्धतीनं वागतायत, तुम्हाला काय वाटतंय ते जरूर कळवा. आणि नमुने कोणते आहेत ते सुद्धा, तुम्हाला कोणते नमुने वाटतात ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.